नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आहे होळी। होळीनिमित्त आपण आज पुरणपोळीचा बेत केलेला आहे। अशा तऱ्हेने एकीकडे डाळ लावले तर एकीकडे भात लावलेला आहे। मस्तपैकी सुंठ, बिडीशोप वगैरे वेलदोडे बारीक करून घेतले आहे। त्यानंतर ना आपण खोबरं वगैरे कोथिंबीर एकत्र मस्तपैकी बारीक करून घेतले। त्यानंतर पुरण बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे येळवणीच्या आमटीचं जे डाळीचं पाणी निघाले असतं ना, ते जे आमटी केली जाते ते काढून घेतलेले नाही। अशा तऱ्हेने मस्तपैकी असे फोडणी देऊन घेतले आणि मधून माझं तिकडं ह्यांच्या मुलाकडे वगैरे पण लक्ष होतं की म्हणजे त्यांनी काय तयारी करायला लागले काय नाही, त्यांना सांगणं गरजेचं होतं। त्यानंतर आमटी मस्तपैकी उकळून आणि मस्तपैकी अशी कटाची आमटी एवढी छान बनली आहे ना, बघताच खावं असं वाटते अशी आहे आपली येळवणीची आमटी। बघू शकता किती छान बनली आहे, टेस्टी पण झालेली आहे। हे बघा इथं अशा तऱ्हेने आपण जे होळीची तयारी असते ते करून घेतली आणि पूजेचे सर्व काय सर्वजण आम्ही पूजा करणार होतो बघा मित्रांनो। त्यामुळं ना खूपच सगळ्यांनी येऊस्तर वाट बघावं लागली आणि अंधार पडलेला आहे अशा तऱ्हेने। आणि हे बघा आमची सर्वांची पूजा चालू झालेली आहे, हे बघू शकता तुम्ही। कुणाचं आपल्या पद्धतीने असते, कोण ओटी भरायला लागले तर कोण कापूर लावते, कोण अगरबत्ती लावते, हे आपली परंपरा असते आणि ते करतात। तुमच्याकडे कसे करतात हे नक्की मला सांगायचं आहे तुम्ही कमेंट करून, आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करायचं आहे तुम्ही सर्वांनी। आणि लास्टपर्यंत नक्की तुम्ही व्हिडिओ पहा, का तर आपण पारंपरिक कसे करतो होळी ते नक्की सांगणार आहे। खूप साध्या पद्धतीत आणि सोप्या पद्धतीत आहे। आपण एवढे जण कसे मिळून मिसळून करतात हे पण सांगणार आहे। का तर तुमच्याकडे अशी कधी केली जाते का होळी एवढे सगळेजण मिळून मिसळून, ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो। हे बघा आम्ही किती जण जमा झालो आहे बघू शकता। अशा तऱ्हेने मी पण पूजा करून घ्यायला लागलेले आहे। हे बघू शकता अगरबत्ती वगैरे वळवून घेतली मी पण, आणि अगरबत्ती लावली बघा। माझं पण पूजेचं चालू होतं, मी सर्वात मागणं पूजा करायला आलेले आहे बघा। हे बघा बघू शकता, कुणाचं नारळ फोडायचं, कुणाचं काय, हे सर्वच चाललेलं आहे बघू शकता। अशा तऱ्हेने नारळ वगैरे फोडून झाले, एकमेकीला हळदी कुंकू वगैरे लावायचं आमचं चालू झालं। का तर सगळे मिळल्यानंतर हे आमचा आनंद असाच असतो, एकमेकीला हळदी कुंकू वगैरे लावणं। आणि थोड्या वेळासाठी बिझी लाईफमधनं आपण एका ठिकाणी जमण्याला खूप सारा आनंद आणि क्षण, असा सण म्हणजे साजरा झाल्यासारखा वाटतो एकत्र आल्यामुळे। हे बघू शकता। तुमच्याकडे पण असे सगळेजण मिळून होळी करतात का हे सांगा प्लीज, आणि माझे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सर्वांनी सपोर्ट करायचं आहे। हे बघा किती जण आम्ही मिळून मिसळून करायला लागलो आहे। खूप कमी ठिकाणी असं भेटतं की मिळून मिसळून करायचं भाग्य भेटतं। का तर ह्याच्या आधी पण तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघितलेत, आमच्या इथं जे बी काय कुठला सण असो काही असो सर्व एकदम मिळून मिसळून केलेले असतात। अशा तऱ्हेने आम्ही होळी पेटवलेली आहे। हे बघा खूपच त्याचं अग्नी भरपूर झाले। हे बघा जरा थोडीशी इकडे तिकडे झाले, का तर ते नारळाचे खाते होते आपल्याकडे ना, गव्हाचे तर नास नव्हते त्यामुळे ते वरच्यावर निघाले। त्यानंतर खाली गौऱ्या होत्या ना, त्याचं एकदम व्यवस्थित हे लागलेले अग्नी लागलेलं आहे। आणि त्यानंतर हे बघा आपली पारंपरिक पद्धत अशीच आहे आमच्याकडे। आम्ही सगळ्यांनी त्याला होळीला वेडा घातला होता, तर आमच्याकडे सर्वजण असे होळीला वेडा घालतातच। हे बघा बघू शकता। आपली जुनी परंपरा जेवढे पाळेल ना तेवढेच टिकणार आहे, आणि जेवढे इग्नोर करताल ना जे साऱ्या गोष्टी तेवढेच हे होणार आहे। जेवढं आपण म्हणजे पारंपरिक पद्धतीने केलं तर आपण खूप आनंदी राहू शकतो, आणि इग्नोर केलं तर काही जण इग्नोर करताना एवढं काही मोठा सण नाही असं नाही तसं नाही, पण आपण जेवढा आनंद घेईल जीवनात, आजचं जीवन एवढं काही बिझी लाईफ खूप आहे। अशा तऱ्हेने वरती तुम्ही चंद्र बघू शकता किती छान आले पौर्णिमेचा, आणि इकडं काकाचं ढोलके वाजवायचं चालू होतं। हे बघा मस्तपैकी एक बब्या पण वाजवायला लागले नसतं बघू शकता। हे दोघांचे जुगलबंदी लागलेले आहे, किती छान काय वाजवायला बघा। आम्ही सर्वांनी मिळून मिसळून एन्जॉय केली। त्यानंतर हे पोरांची मस्ती अजून चालू होते, तर मुलं म्हणल्यानंतर एवढं करणारच, त्यांचा सण असतो बघा। हे बघा अजून आमचा व्हिडिओ काढा, अजून आम्हाला होळीभोवती फिरायचं आहे, ते ह्यांचं असं चालू होतं। त्यानंतर मी घरी आली, निवदापुरत्या पोळ्या करून घेतलेल्या मित्रांनो।
त्यानंतर मी निवद दाखवून वगैरे आली घरी आणि आपल्याला खाण्यासाठी मी पोळ्याची तयारी करायला लागली होती. हे असे मस्तपैकी पुरण वगैरे करून ठेवलं होतं आधीच मी, सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे तसं बघू शकता तुम्ही. अशा तऱ्हेने मस्तपैकी पुरण भळून गोळा करून घेतला. तुमच्याकडे कसे करतात? मी तर पिठातलेच पोळ्या करते. काय ठिकाणी ना पुरणपोळी ह्याच्या केल्या जातात तेलातल्या. मला काही तेलातल्या जमत नाहीत बरं का मित्रांनो, का तर आपल्या पहिल्यापासून ना आम्ही अशाच पोळ्या केलेल्या आहेत. हे बघा मस्तपैकी असे गोल 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 लाटून घेतले. त्यानंतर तव्यात टाकले, गरम तवा केला आणि मस्तपैकी तेल वगैरे लावून घेतलं. हे बघू शकता किती छान झाले, त्याचा कलर किती छान आला आहे मस्त असा. हे बघा. त्यानंतर थोडेसे मी जास्त पापड तळणार नव्हते. जे चपाती पोळ्याचा तवा होता ना त्यातच मी थोडंसं तेल टाकलं आणि 3-4 पापड मला तळायचे होते, त्यामुळे मी तेवढेच तळून घेतलेले आहे. आणि अशा तऱ्हेने आपण जेवणाला तूप, दूध आणि आमटी, लिंबू वगैरे सगळं मस्तपैकी घेतलं. आणि दुसऱ्या दिवशीची धुलवडीची तयारी आमच्या अशी असते. हे बघू शकता. का तर आमच्याकडे रंगपंचमी नसते, का तर रंगपंचमी अजून 5 दिवसानंतर असते ना, म्हणजे त्यावेळेसच खेळला जातो रंग आमच्याकडे. त्याच्या आधी हे धुलवडीचा असा थोडासा खेळ असतो. तुमच्याकडेही असा असतो का हे नक्की सांगा. का तर आम्ही 5 दिवसानंतर तुम्ही मला नक्की व्हिडिओ बघू शकणार रंगपंचमीचा. आमच्याकडे खूप रंगपंचमी पण खेळल्या जाते. अशा तऱ्हेने तुम्ही मला सर्वांनी सपोर्ट मस्त करायचा आहे. टाटा बाय बाय सर्वांना. थँक्यू.